नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 23 सप्टेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने कुष्ठरोगांपासून मुक्त करणारा जगातील पहिला देश म्हणून घोषित केलेले आहे? तर जॉर्डन या देशाला। तर पुढील प्रश्न होता, राष्ट्रकुल खेळ 2026 कोठे आयोजित केले जातील? तर स्कॉटलंड मध्ये आयोजित केले जातील। तर पुढील प्रश्न, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा खिताब कोणी जिंकला? तर ध्रुवी पटेल यांनी जिंकलेला आहे। तर पुढील प्रश्न, नुकतेच श्वेत क्रांती 2.0 चे अनावरण कोणी केले? तर अमित शहा यांनी केलेले आहे। तर पुढील प्रश्न मित्रांनो, तर केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर कुंपण घालण्यासाठी 31,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत? तर म्यानमार या देशाच्या। तर पुढील प्रश्न, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संतोष कश्यप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर भारताने सिंधू जल करारावर दुसरी नोटीस कोणत्या देशाला पाठवली? तर पाकिस्तान या देशाला पाठवलेली आहे। तर पुढील प्रश्न होता, कोणत्या संस्थेने विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिला दोघांसाठी समान बक्षीस रक्कम जाहीर केलेली आहे? तर ICC या संस्थेने केलेली आहे। तर पुढील प्रश्न, 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली? तर पंजाबने जिंकलेले आहे। तर पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी 19व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे केले? तर विशाखापट्टणम येथे केलेले आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। आणि पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, केरळ या राज्याने। कोणत्या राज्याने? केरळ या राज्याने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया। तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण द्वारे जारी केलेले नवीनतम राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये अन्न सुरक्षा क्रमवारीत केरळ सलग दुसऱ्यांदा अव्वल आहे। तर केरळ, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, गुजरात आणि नागालँड या अहवालात अव्वल आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर मित्रांनो, FSS याचा लॉंग फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, लक्षात ठेवा। आणि स्थापना झालेली आहे तर 5 ऑगस्ट 2008 रोजी। मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत श्री अपूर्व चंद्रा। आणि केरळ विषयी देखील आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री आहेत P विजयन आणि राज्यपाल सध्याचे आरिफ मोहम्मद खान आहेत, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा, तर भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊयात। तर अमरप्रीत सिंग यांची हवाई दलाच्या पुढील प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर एअर मार्शल अमरप्रीत सिंग हे विवेक राम चौधरी यांच्या जागी हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करणार आहेत। तर अमरप्रीत सिंग यांना डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलट स्ट्रीम मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर ते 30 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारतील। यानंतर मित्रांनो, हवाई दलाविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर स्थापना झालेली आहे 8 ऑक्टोबर 1932 मध्ये आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा, तर नुकताच जागतिक अल्झायमर दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 21 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे। केव्हा? तर 21 सप्टेंबर रोजी। याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर जागतिक अल्झायमर दिवस दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जात असतो। तर अल्झायमर आजारांबाबत जागरूकता करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो। तर हे प्रथम 1906 मध्ये जर्मन मानसोपचार तज्ञ आणि पॅथॉलॉजिस्ट ॲलोइस अल्झायमर यांनी वर्णन केले होते। तर हे आनुवंशिकरित्या किंवा डोक्याला दुखापत, नैराश्य आणि उच्च रक्तदाब यामुळे होऊ शकतो। तर यानंतर चौथा प्रश्न आहे मित्रांनो, तर नुकताच जागतिक शांतता दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 21 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे। केव्हा? तर 21 सप्टेंबर रोजी। याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर याची थीम काय आहे?
आहे शांततेची संस्कृती विकसित करणे. लक्षात ठेवा थीम. यानंतर 5वा प्रश्न, तर पंतप्रधानांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना कोठे सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील सुरुवातीच्या टप्प्यांतील महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपला पाठिंबा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे. तर ही योजना रुपये 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करते. तर त्यापैकी 25% रक्कम मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी राखीव आहे. तर या उपक्रमाचा उद्देश महिला उद्योजकांना सक्षम करणे, त्यांना स्वावलंबी आणि स्वातंत्र्य बनण्यास मदत करणे हा आहे. लक्षात ठेवा. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. लक्षात ठेवा. यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील जाणून घेऊया. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. आणि महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. तर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झालेले आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बौद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे. तर सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य बनले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 6वा. तर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी अलीकडेच क्वीन द बीच कॅम्पेन 2024 कोठे सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मुंबई येथे सुरू केलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 21 सप्टेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त या वर्षीच्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेस देशाचे नेतृत्व केलेले आहे. तर या निमित्ताने मुंबईतील जुहू बीचवर समुद्र किनारा स्वच्छ करण्याच्या कार्यक्रमात भूपेंद्र यादव सहभागी झाले होते. तर या दिवशी देशातील 100हून अधिक समुद्र किनाऱ्यावर एकाच वेळी स्वच्छ समुद्र किनारा मोहीम राबवण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 7वा प्रश्न पाहूयात. तर PM मोदींनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात PM मित्र टेक्सटाईल पार्कची पायाभरणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अमरावती. लक्षात ठेवा ऑप्शन बी अमरावती. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती महाराष्ट्र येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपेयर PM मित्र पार्कची पायाभरणी केलेली आहे. तर हे 1000 एकरांवर पसरलेले आहे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC द्वारे विकसित केले जात आहे. तर केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी 7 PM मित्र पार्क उभारण्यास मान्यता दिलेली आहे. तर यानंतर मित्रांनो 8वा प्रश्न पाहूयात. तर नुकताच राजा मिरची महोत्सव कोठे साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी नागालँडमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. कोठे? तर नागालँडमध्ये. तर मित्रांनो हा उत्सव चर्चेत का आहे? तर नागा किंवा मिरची महोत्सवाची 3री आवृत्ती नुकतीच नागालँडच्या सोहामा गावात आयोजित करण्यात आलेली होती. तर ज्यात जागतिक स्तरावर सर्वात तिखट मिरची मानल्या जाणाऱ्या नागा किंवा मिरचीचे महत्त्व आहे. तर नागालँड विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर नागालँडची राजधानी आहे कोहिमा, मुख्यमंत्री नेफियू रियो आणि सध्याचे राज्यपाल ला गणेशन आहेत. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 9वा. तर 3 दिवसीय 5वा नाडी उत्सव नुकताच कोठे सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये सुरू झालेला आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर 19 सप्टेंबर रोजी रिव्हर इन रिव्हर मेकिंग ऑफ द लाईफलाईन या थीमसह 5व्या नाडी उत्सवाची औपचारिक सुरुवात झालेली आहे. तर यानंतर मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. तर खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात मोठे ब्लॅक होल जेट शोधले आहे, ज्याचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पोर्फिरियन नाव आहे. लक्षात ठेवा काय नाव आहे? पोर्फिरियन. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर पोर्फिरियन चा व्यास 23 दशलक्ष प्रकाश वर्ष आहे, जो मिल्की वेच्या आकारापेक्षा मोठा आहे. तर नेचर मध्ये प्रकाशित केलेल्या शोधातून असे दिसून आलेले आहे की दूरच्या आकाशगंगेतील एका सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलने बाहेर काढलेले जेट्स NGC 2663 सारख्या पूर्वी ओळखल्या गेलेल्या जेट्स पेक्षा जास्त आहेत. तर जेट्सची पश्चिम ऑस्ट्रेलियन CSIRO च्या ऑस्ट्रेलियन
किलोमीटर ॲरे पाथफाइंड ASKAP वापरून पुष्टी करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा होता, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा खिताब कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.